नमस्कार, आपण पाहत आहात अर्थराज्य न्यूज मराठी। मिरजेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची साकारली विश्वविक्रमी रांगोळी। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची भव्य विश्वविक्रमी रांगोळी माजी महापौर संगीताताई खोत यांच्या संकल्पनेतून रेखाटण्याचा शुभारंभ भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते पार पडला होता। ती संपूर्ण रांगोळी चित्रकृती विश्वप्रसिद्ध रांगोळीकार आदम अली मुजावर यांनी पूर्ण केले। मिरज येथील सहकार महर्षी गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची भव्य विश्वविक्रमी रांगोळी 3 दिवसात पूर्ण केली आहे। 80 फूट लांब आणि 60 फूट रुंद आकाराची ही रांगोळी असून या कामासाठी 3 टन रांगोळीचा वापर केला आहे। माजी महापौर संगीताताई खोत फाउंडेशन यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विश्वविक्रमी रांगोळीचे उद्घाटन माननीय जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते दिनांक 30 मे रोजी सायंकाळी 4 वाजता गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट मिरज येथे आयोजित केले आहे। या प्रसंगी सर्व नागरिक अहिल्याप्रेमींना उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलेले आहे। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीच्या निमित्तानं एक आगळं वेगळं अभिवादन करायचं ठरवलं आणि मिरज शहरामध्ये त्यांची विश्वविक्रमी रांगोळी आज साकारलेली आहे। ती रांगोळी पूर्ण झालेली आहे आणि याचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेब यांच्या शुभ हस्ते व जिल्ह्यातील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होत आहे। उद्या दिनांक 30/5/2025 रोजी दुपारी 4 वाजता हा सोहळा संपन्न होतोय। तर जिल्ह्यामधील जास्तीत जास्त अहिल्याप्रेमींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे। ठिकाण आहे गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट, या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय। तर ही रांगोळी साकारलेली आहे विश्वविख्यात रांगोळीकार आदम अली मुजावर यांनी आणि या रांगोळीसाठी ही रांगोळी जवळजवळ 60 बाय 80ची आहे आणि ही रांगोळी काढण्यासाठी 4 टन रांगोळी लागलेली आहे। अतिशय सुंदर अशी रांगोळी रेखाटलेली आहे। तर सर्व अहिल्या भक्तांनी ही रांगोळी पाहण्यासाठी आणि उद्याच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहून एक ऐतिहासिक कार्यक्रमाचे साक्षीदार व्हावं अशी मी नम्र विनंती करते। धन्यवाद। अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।